हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाविषयी चर्चा करणार आहोत. तर 12वा अध्याय आपण मागच्या वेळी पाहिला भक्तियोग. आणि या भक्तियोगात भगवंतांनी कन्फर्मेशन दिले की माझ्या व्यक्त स्वरूपाची भक्ती जी आहे ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आणि त्या अध्यायात पाहिला आपण कसा हा भक्त मला प्रिय, अनेक श्लोकात पाहिला योमद भक्ता समय प्रिया, योमद भक्ता समय प्रिय हा. आणि कसं जो भक्ती करतो व्यक्त रूपाची, श्रीकृष्णाच्या रूपाची भक्ती करतो, तर स्वतः भगवान श्रीकृष्ण हातानं उचलून भगवत धामात घेऊन जातात. पण जे इतर मार्ग आहेत, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, अष्टांग मार्ग, हे क्लेशदायक आहेत. क्लेश अधिकतर असते शाम अव्यक्त असते. आणि हे धर्माचं अमृत जे आहे हे जो जाणतो आणि त्या प्रकारे जो वागतो तो मला अतिशय प्रिय आहे. मग ते एवढं सगळं संपलं, एवढं सगळं सांगून झालं, तर 13वा अध्याय का बरं सांगायची गरज आहे? हा 13वा अध्याय का बोलला? याचं कारण म्हणजे अर्जुनला एक प्रश्न पडला होता. आता अर्जुन कन्फर्म झालेला आहे, त्यांना 10व्या अध्यायात सांगितलं पण आहे की माझा विश्वास बसला, तुम्ही भगवंत आहात, तुमची भक्ती करणं हेच जीवनाचं ध्येय, हे माझा विश्वास बसलाय. हे ऑलरेडी कन्फर्म केलं अर्जुन. 12व्या अध्यायात भगवंतांना अजून ते रिकन्फर्म केलंय. पण ज्यावेळी भगवंत 4था, 5वा आणि 6वा अध्याय सांगत होते त्यावेळी ज्ञानाविषयी सांगत होते. आणि नंतर भगवंत भक्तीविषयी सांगायला लागले, ज्ञानाचा काही भाग सांगायचा राहून गेला असं अर्जुनाला वाटलं. अर्जुनाला वाटलं की मी जर थोडं ज्ञान घेतलं, भक्तीच करायची आहे, पण ज्ञान घेतलं तर ज्ञानाच्या आधारे मी अधिक चांगल्या प्रकारे भक्ती करू शकीन. म्हणून थोडंसं आपण काही गोष्टींविषयी प्रश्न भगवंतांना विचारूया. आणि अर्जुन 6 गोष्टींविषयी प्रश्न विचारतो भगवंतांना. प्रकृतीम पुरुषम चैव क्षेत्र क्षेत्रज्ञ एवच आणि ज्ञानम नेयम च केशवा. तर मला 6 गोष्टीचे ज्ञान पाहिजे. मला पुरुष म्हणजे काय जाणायचं आहे, मला प्रकृती म्हणजे काय जाणायचं आहे, मला क्षेत्र क्षेत्रज्ञ म्हणजे काय, एतत् वेदितुम् इच्छामि न्यायम नेयम च केशवा. मला ज्ञान म्हणजे काय जाणायचं आहे, ज्ञानाचं ध्येय काय जाणायचं आहे, ज्ञेय जाणण्यायोग्य काय हे जाणायचं आहे. या 6 गोष्टी मला जाणायच्या आहेत. का बरं? जर मी या 6 गोष्टी जाणून घेतल्या तर माझी भक्ती मी अधिक दृढपणे करू शकेन. माझा संकल्प जो आहे तो अधिक मी दृढपणे त्याचं पालन करू शकेन भक्तीचा. म्हणून ह्या गोष्टी मला जाणून घ्यायची आवश्यकता आहे. आणि मग भगवंत उत्तर द्यायला चालू करतात की सगळ्यात पहिला क्षेत्र म्हणजे काय. असं भगवंत म्हणतात, हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र म्हणतात. काय शरीरामध्ये आपला आत्मा असतो, या शरीराच्या माध्यमातून आपण काम करतो, ज्याच्या माध्यमातून आपण काम करतो, ज्याच्यावरती आपण काम करतो ते क्षेत्र. क्षेत्र म्हणजे शेत मराठीमध्ये. शरीर एका शेत असल्यापैकी आहे आणि त्यामध्ये उभं राहून आपला आत्मा हा या जगाशी काम करत असतो, या जगामध्ये काम करत असतो. म्हणून भगवंत म्हणतात इदम शरीरम कोणते क्षेत्रम इत्याभिधीयते. आणि क्षेत्रज्ञ कोण आहे? या शरीराला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. थोड्यात आपण काही प्रमाणात आपल्या शरीराविषयी जाणू शकतो, 100% नाही. थोड्याच प्रमाणात आपण आपल्या शरीराविषयी जाणू शकतो, आपण शरीराचे क्षेत्रज्ञ आहोत. आणि मग भगवंत म्हणतात की याच्याशिवायही एक असा क्षेत्रज्ञ आहे जो केवळ आपल्या शरीराला जाणत नाही, या विश्वातल्या प्रत्येक शरीराला जाणतो. आणि तो क्षेत्रज्ञ म्हणजे भगवंत. आणि भगवंत म्हणतात क्षेत्रज्ञम चापि माम विद्धिम सर्व क्षेत्रेषु भारता क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम. की असा एक क्षेत्रज्ञ आहे जो सगळ्यांच्या देहामध्ये आहे आणि प्रत्येकाच्या देहाला जाणतो. आणि तो कोण आहे? तो मी आहे. आणि जो अशा प्रकारे जाणतो की मी सगळ्या देहांचा क्षेत्रज्ञ आहे, त्याचा खरं ज्ञान आहे, त्याला म्हणतात ज्ञान. आता भगवंत म्हणतात थोडक्यामध्ये तुला मी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी माहिती देईन, त्यांच्या विकाराविषयी माहिती, विकारामध्ये कसे बदल घडतात, त्याची निर्मिती कशी होती, सुरुवात कशी होती, अंत कशी होतो, त्यांचा प्रभाव कसा आहे, याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देईन. आता अर्जुन म्हणजे माहिती तुम्ही सांगितली खरी खरी कशावरनं? भगवंत म्हणतात की मी जी माहिती सांगतोय तू कन्फर्म करू शकतोस वेदांमधनं, वेदांत सूत्रामधनं आणि वेगवेगळ्या ऋषींच्या वचनांमधनं तू कन्फर्म करू शकतोस. बघा भगवंत सो ओपन माइंडेड आहेत, ते फॅनेटिक नाही आहे. त्याचं म्हणते मी सांगितलं ऐकलंच पाहिजे असं नाही. मी सांगतो तुला विश्वास असेल जा कन्फर्म कर. ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये प्रमाण असतात, प्रायोगिक प्रमाण असतात, एखादा सिद्धांत खरा खोटा आहे प्रयोगावर सिद्ध करून पाहावं लागतं. आपल्या वैदिक विज्ञानामध्ये सुद्धा गीतेच्या विज्ञानाचा प्रमाण आहेत आणि ते प्रमाण भगवंत सांगत आहेत की एखादी व्यक्ती बोलते खरं कसं ओळखावं,
ती जी व्यक्ती बोलते ते शास्त्रात सांगितलं आहे का? आणि ते जे शास्त्र सांगितलंय आणि ती जी व्यक्ती बोलते आहे ती इतर साधू, प्रमाणित गुरु, प्रमाणित साधू बोलत आहेत का? हे जर तिन्ही मॅच होत असेल, गुरु, साधू आणि शास्त्र, तर ते वाक्य खरं वाक्य आहे, तर ते गोष्ट जी आहे ती प्रमाणित गोष्ट आहे. आणि आता भगवंत सांगतात कसे क्षेत्रज्ञ, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्रामध्ये कसे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे विकार कसे आहेत. तर भगवंत सांगतात काय क्षेत्रामध्ये, महाभूतानि अहंकारो बुद्धिर अव्यक्तमेव च इंद्रियानि दशैकम च पंचचेंद्रिय गोचर. क्षेत्राचे 24 प्रकार आहेत. महाभूतानी, पंचमहाभूत, पंचमहाभूत कुठली? पृथ्वी, जल, आप, वायू आणि आकाश. हे पंचमहाभूत, जमीन, पाणी, अग्नी, आकाश आणि वायू, पंचमहाभूत म्हणतात. या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलंय. सो पंचमहाभूत या क्षेत्राचे घटक आहेत. बरोबर. अहंकारो, आपल्या आधुनिक विज्ञानानुसार फक्त 108 मूलद्रव्य आहेत, पण वैदिक विज्ञान सांगतं अहंकार नावाचं एक मूलद्रव्य आहे. अहंकार हे भौतिक तत्व आहे. सो महाभूतानी अहंकारो बुद्धी अव्यक्त मिळच, आपली जी बुद्धी आहे ही पण एक भौतिक तत्व आहे, ही एक एलिमेंट आहे, एक मूलद्रव्य आहे भौतिक. सो किती झाले? 5. हे पंचमहाभूत, 6 अहंकार, 7 बुद्धी, अव्यक्त. अव्यक्त म्हणजे ज्या भगवंत शक्तीतनं सगळे उदय होतात त्यांना महत्तत्व म्हणतात. ते महत्तत्व 7 झाली. आता इंद्रिय आणि दशैकमच, आपल्याला 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. कुठली ज्ञानेंद्रिय आहेत? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ही ज्ञानेंद्रिय आहेत. याद्वारे ज्ञान मिळतं. तर 5 कर्मेंद्रिय कोणती आहेत? तर हात, पाय, उपस्थ म्हणजे ज्याद्वारे आपण लघवी करतो, गुद म्हणजे ज्याद्वारे आपण विश्वास सोडतो, आणि वाणी, ही 5 कर्मेंद्रिय झाली. किती झाली आता टोटल? मगाशी 7 झाली होती. इंद्रिय आणि दशैकमच 10 इंद्रिय झाली. 10 आणि 7 17 झाली. दशैकम म्हणजे 11 इंद्रिय आहेत. 11वं इंद्रिय कुठलं? आपलं मन जे आहे ते 11वं इंद्रिय पकडलं जातं. सो 11 आणि 7 18 झाली. आता इंद्रिय आणि पंचचेंद्रिय गोचर. पंचचेंद्रिय गोचर म्हणजे 5 इंद्रिय वस्तू आहेत. प्रत्येक ज्ञानेंद्रियाला एक इंद्रिय वस्तू. उदाहरणार्थ जिभेची इंद्रिय वस्तू आहे चव, डोळ्याची इंद्रिय वस्तू आहे दृश्य, कानाची इंद्रिय वस्तू आहे आवाज, त्यानंतर त्वचेची इंद्रिय वस्तू स्पर्श. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीची एक एक इंद्रिय वस्तू आहे. तन्मात्रा ज्याला म्हणतो आपण संस्कृतमध्ये. या 5 तन्मात्रा झाल्या. 11 आणि 5 झाल्या 16, 16 आणि 5 झाले 21, 21 नंतर बुद्धी, त्यानंतर अहंकार, अव्यक्त, असे 24 जे आहेत हे क्षेत्राचे घटक आहेत. आता याच्यात विकार कुठले कुठले आहेत? इच्छा, द्वेषम, सुखम, दुःखम, संघात, चेतना, धृती. या 24 तत्वामुळे कुठले कुठले विकार निर्माण होतात? सगळ्यात पहिले 24 तत्वामुळे इच्छा निर्माण होते. उपभोग्याची इच्छा. उपभोग मिळाला तर काय होईल? द्वेष. उपभोग पूर्ण झाला तर सुख मिळेल, उपभोग नाही मिळाला तर दुःख मिळेल. इच्छा, द्वेषम, सुखम, दुःखम. आणि आपला उपभोग घ्यायला एकटे ठरवून करता येईल का? संघात, समूह पाहिजे. समूहात राहायची इच्छा निर्माण होते, समूह असतो. आणि धृती, हे करायला निर्धार पाहिजे, दृढता पाहिजे. हे आहे त्याचे विकार. हे सगळं मिळून जे बनतं याला म्हणतात क्षेत्र, क्षेत्रज्ञ, त्यांचे विकार. काही या सगळ्या तत्वापासून शरीर बनतं आणि शरीराचे हे विकार आहेत. आणि क्षेत्रज्ञ कोण आहे? परमात्मा आणि आत्मा हे 2 क्षेत्रज्ञ आहेत. आता भगवंत सांगत आहेत ज्ञान म्हणजे काय. आता तुम्ही शिक्षक आहात सगळे, शिक्षकांना ज्ञान म्हणजे काय म्हणते? जे शाळेत आपण पुस्तकांना शिकवतो ज्ञान आहे? नाही. भगवद्गीतेनुसार ह्याला ज्ञान म्हणत नाहीत. ज्ञानाचा एक प्रकार पाहिला मगाशीच एका मागच्या श्लोकामध्ये, की जो जाणतो की प्रत्येक शरीरामध्ये जाणणारे होते तर भगवंत आहे, हे जो जाणतो तो ज्ञानी आहे. पण ज्ञानाचा दुसरा अर्थ आहे की काही विशिष्ट गुणांचा विकास होणं. हा गुणांचा विकास जर आपल्या या शिक्षणाद्वारे झाला तर ज्ञान आलं असं म्हणतात. किती गुण आहेत? हे 20 गुण आहेत. ठीक आहे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतिर आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रहम. अमानित्व म्हणजे अहंकारापासून पूर्णपणे मुक्तता. अदांभित्व म्हणजे दांभिकतेपासून, भोंदूपणापासून मुक्तता. अहिंसा, कुठल्याही प्रकारे जीवाची हिंसा न करणं, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी.
ह्याला म्हणायचं अहिंसा, शारीरिक अहिंसा आणि मानसिक अहिंसा सुद्धा. अमानित्व अहिंसा शांती, शांती म्हणजे सहनशीलता. आर्जव म्हणजे साधेपणा. आचार्य उपासनम, मोठ्या वरिष्ठांची उपासना करणं, सेवा करणं. शौच म्हणजे स्वच्छता, अंतर्बाह्य स्वच्छता. स्थैर्यम स्थिरता. आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयम. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकारमेव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्यम, इंद्रियांचे भोग जे आहेत त्याप्रती वैराग्य. फार अवघड आहे. इंद्रिय भोग दिसला की खायची इच्छा होती, समोर आईस्क्रीम दिसलं, पिझ्झा दिसला की आपल्या जिभेला पाणी सुटतं. बाहेर आपण पाहतो एखादा व्यक्ती आईस्क्रीम घालतोय कोनमध्ये आणि आपण चाललो रस्त्यावरनं, नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटतं, आपल्याला खायची इच्छा निर्माण होती. पण ज्ञानाचा अर्थ काय? इंद्रिय भोगाप्रती वैराग्य. जेवढं शरीराला गरज आहे तेवढंच खाणं, गरजेपुरतं खाणं आणि भगवंताचा प्रसाद खाणं. ह्याला म्हणायचं इंद्रियार्थेश वैराग्यम. अनहंकारमेवच, कुठल्याही प्रकारे अहंकार न ठेवणं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. माणसाला काय वाटतं जीवनामध्ये काय दुःख आहेत? मला खायलाच मिळालं नाही, मला पाहिजे कपडे घालायला मिळाले नाहीत, मला पाहिजे पगार मिळाला नाही, मला फिरायला मिळालं नाही, मला गर्लफ्रेंड नाही मिळाली, मला बॉयफ्रेंड नाही मिळाला, मला चांगली बायको मिळाली, चांगला नवरा मिळाला नाही, मुलं त्रास देतात, हे घडतंय ते घडतंय, हे जीवनात दुःख आहेत असलं वाटतं. पण भगवंत सांगतात खरी दुःख काय जीवनामधली? जन्म घेणे दुःख आहे. जरा म्हातारपण फार दुःखदायक आहे. व्याधी, सतत व्याधी होत राहणं दुःख आहे. आणि मृत्यू, हे 4 जीवनातल्या खऱ्या समस्या आहेत. हे जाणणं म्हणजे ज्ञान जाणणं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आसक्तीर अनभिष्वंगा पुत्रदारा गृहे दिशू. आपला मुलगा, आपलं घर, आपली बायको यांच्याविषयी अनासक्ती. नित्यमच समचित्तत्वम इष्टा इष्टोपत्तीचू. जे चांगलं आहे किंवा वाईट आहे, जीवनात कधी चांगल्या गोष्टी मिळतील कधी वाईट गोष्टी मिळतील, त्यांच्याविषयी काय? समचित्तत्वम, समान दृष्ट पाहणं. आपली समस्या काय असती? आपल्याला चांगलं काय मिळालं आपण एक्साइट होतो, वाह मला मिळालं मला मिळालं. आणि जरा जीवनात दुःख आले का आपण लगेच नैराश्यात जातो. पण जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याचं लक्षण काय आहे? ज्ञानाचं लक्षण काय आहे? चांगलं मिळू दे आता वाईट मिळू दे, तो सम आहे. नित्यमच समचित्तत्वम इष्टानिष्टोपत्तितु. आता सगळ्यात महत्वाचा घटक, एखाद्या ज्ञानी कसं ओळखायचं? मयी अनन्य भावेनं भक्तियोगेन सेवते. माझी अनन्य भावानं केलेली भक्ती. ठीक आहे, हे या सगळ्या गुणांमध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. कारण का जो भगवंताची अनन्य भावानं भक्ती करतो, जो अनन्य भावानं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं नामजप करतो, त्याचं वैशिष्ट्य काय आहे? त्याच्यामध्ये बाकी गुण ऑटोमॅटिक विकसित होतात. त्यामुळे हा जो गुण आहे सगळ्या 20 गुणांमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे. मयी अनन्य योगेन भक्तियोगेन सेवते. आणि पुढचा गुण आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. असा व्यक्तीचा ज्ञानी व्यक्ती असंच अध्यात्म ज्ञानामध्ये स्थित असतो. त्याची इच्छा तत्वज्ञान घ्यायची असती. त्याची इच्छा असती की मी विविक्त देशी सेवितम, त्याला संघापासून बाहेर जाऊन, या जगापासून बाहेर जाऊन राहायची इच्छा असती. आता या भौतिक जगापासून बाहेर जाणं म्हणजे काय? पूर्वीच्या काळी साधू लोक हिमालयात राहायची, पण आजच्या काळात शक्य नाहीये. याचा अर्थ भक्तांच्या संघात राहणं, सत्संगात राहणं. अरतीर जनसंसदी, त्याला लोकसंग्रहामध्ये अजिबात इच्छा नाही. याचा अर्थ काय? लोकांशी मैत्री करायची नाही का? याचा अर्थ लोकांची सेवा करायची नाही का? अरतीर जनसंसदी याचा अर्थ अनावश्यक लोकांचा संघ टाळणं, सत्संगात राहणं. हा या दोन्ही गोष्टींचा अर्थ आहे. आणि त्या व्यक्तीचा उद्देश केवळ तत्वज्ञान प्राप्त करणं आणि तत्वज्ञानात जीवनामध्ये आचरणं. हे जे 20 मुद्दे आहेत, हे 20 मुद्दे याला म्हणतात ज्ञान. ह्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही पुस्तक वाचून यातलं काहीच निर्माण होत नसेल तर ते अज्ञान आहे असं भगवंत सांगतात. अशा प्रकारे सुंदर प्रकारे भगवंत ज्ञान काय आहे हे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं आहे. आता काय काय झालं? क्षेत्र झालं, क्षेत्रज्ञ झालं, ज्ञान झालं. अजून 3 गोष्टी बाकी आहेत: नेयम, पुरुष आणि प्रकृती.
आता ज्ञेय म्हणजे काय भगवंत सांगतायत. सो भगवंत म्हणतात ज्ञेयम व्यक्त प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादि मत परब्रह्म नासत्त नासद उच्यते. याचा अर्थ काय की आता मी तुला ज्ञेय म्हणजे काय, ज्ञानाचा उद्देश, ज्ञानाद्वारे कोणाला जाणायचं आहे हे सांगतो. ज्ञेयम व्यक्त प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते. हे जाणल्यावर फायदा काय होईल, तू अमृत होशील. थोडक्यात तू मृत्यूलाही पार करशील. मगाशी आपण म्हणलं ज्ञानाचं लक्षण काय आहे, मृत्यू हे खरं दुःख आहे, जन्म हे खरं दुःख आहे. सो या मृत्यूला पार कसं करायचं असा प्रश्न पडेल अर्जुनाच्या मनात. सो भगवंत म्हणतात तुझ्या पुढच्या प्रश्न उत्तरच हे उत्तर देईल. ज्ञेय म्हणजे काय जाण. काय भगवंत पुढच्या वेळेस सांगू शकतात. ज्ञेय म्हणजे काय, अनादि मत परम ब्रह्म. परब्रह्म थोडक्यात भगवंत हेच सर्वत्र व्याप्त भगवंत आहेत, हेच ज्ञेय आहेत, हेच ज्ञानाचं उद्दिष्ट आहेत. कसं ओळखायचंय सर्वव्यापी भगवंत, तर भगवंत काही लक्षणं सांगत आहेत सर्वव्यापी भगवंताची. सर्वता पाणिपादं तत् सर्वतोक्षी श्रीमुखम सर्वता श्रुतिमल्लोके सर्वम आवृत्त तिष्ठती. सर्वता पाणिपादं तत्, हात आणि पाय सर्वत्र आहेत भगवंताचे. जेव्हा भगवंत काही द्यायचं ठरवतात, एवढ्या हाताने दिलं तर आपल्याकडे झोळी पण नाही पकडायला. आणि भगवंताने काय काढायला ठरवलं कोणाकडनं, जर काढून घ्यायचं ठरवलं, आपण किती आपल्या हाताने दाबायचा प्रयत्न केला, भगवंताचे एवढे हात आहेत छटकन काढून घेतात भगवंत. सर्वता पाणिपादं तत् सर्वतो अक्षी श्रीमुखम, सर्व त्याचे डोळे आहेत, सर्वत्र त्यांचे डोके आहेत, मुख आहेत. सर्वत्र श्रुतिमल्लोके, त्यांचे कान सर्वत्र आहेत, त्यांच्यापासून कुठलीही गोष्ट लपत नाही. मनामध्ये येणारा प्रत्येक विचार त्यांना ऐकू येतो. सर्वम आवृत्त तिष्ठती, असं हे ज्ञेय जे आहे हे भगवंत आहेत, सर्वत्र अवस्थित आहेत. याचा अर्थ भगवंतांना रूप नाही का, भगवंतांना रूपही आहे. भगवंत सर्वत्र व्यापी पण आहेत, पण त्यांना सुंदर श्याम सुंदर कृष्ण हे रूप पण आहे. हे कसं ओळखायचं, सूर्य आहे, सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश जो आहे हे सूर्याचं अव्यक्त सर्वव्यापी रूप. पण जरी सर्वव्यापी सूर्यप्रकाश असला, सूर्यग्रह किंवा सूर्य तारा हा एका ठिकाणी स्थित आहे, हे त्याचं व्यक्त रूप झालं. सो भगवंत हे व्यक्तरूप पण आहेत, आणि त्यांचा शरीराचा प्रकाश जो आहे तो सर्वत्र पसरला आहे, त्यांचं अव्यक्त सर्वव्यापी रूप. पुढे भगवंत म्हणतात काय ज्ञेय अजून, बहिरंतश्च भूतानाम विभक्तम इव च स्थितम. ते बाहेर पण आहेत, आत पण आहेत, चराचरामध्ये आपल्याला आहेत, सगळ्यांचे उपभोग, सगळ्यांचे पालन करते आहेत, पण सगळ्यांपासून अनासक्त पण आहेत. असं कसं शक्य आहे. एखाद्या आपण पालन करतो, एखाद्याची काळजी घेतो, त्या व्यक्तीप्रती आपला आसक्ती निर्माण होती. पण भगवंत कसे आहेत, सगळ्यांचे पालन करतात, सगळ्यांपासून अनासक्तही असतात भगवंत. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. ज्योतिषामपि तज्ज्योतिम, भगवंत हे प्रकाशाचे प्रकाश आहेत. तामसा परमुच्यते, ते अंधकाराच्या पूर्ण पलीकडे आहेत. आणि ते हृदय सर्वस्व स्थितम, बसलेत कुठं, आपल्याच हृदयात बसलेले आहेत. परमात्मा रूपानं, विष्णू रूपानं आपल्याच हृदयात भगवंत बसले आहेत. आपल्या हृदयात दोन पक्षी आहेत, एक आपला आत्मा जो आपली गाडी चालवतोय शरीररूपी, आणि दुसरा आहे परमात्मा म्हणजे भगवंत, जे फक्त पाहतायत, वाट पाहतायत, फक्त लक्ष ठेवतायत आणि वाट पाहतायत कधी हा व्यक्ती माझ्याकडं वळतो आहे. आणि प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड ठेवतात बघून, काय चाललंय डोक्यामध्ये, मनात काय चाललंय विचार, काय करू चालल्यात, सगळा रेकॉर्ड भगवंत ठेवतायत. आणि त्या रेकॉर्डनुसार कर्माची प्रतिक्रिया भगवंत आपल्याला देत आहेत. अशा प्रकारे हे जे ज्ञान आहे, हे अशा प्रकारचे ज्ञेय आहे, हे मी तुला सांगितले अर्जुना. जो हे जाणतो तो केवळ माझ्या भक्तीद्वारे जाणू शकतो. मद भक्ता एतद विज्ञेय मदभावोपपद्यते, केवळ माझा भक्तच हे ज्ञान आणि ज्ञेय काय हे चांगल्या प्रकारे जाणू शकतो. भक्तालाच माहिती असतं भगवंत कशा प्रकारे सर्वत्र व्यापलेले पण आहेत, आणि त्याच प्रकारे त्यांना सेपरेट रूप पण आहे. हे काय भक्तालाच भक्तीद्वारे करू शकतं. सो आपण जर रोजच्या रोज या कलियुगात भक्ती करायचा मार्ग कोणता आहे, केवळ नाम जप करणं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या नावाचा जप केला तर हे तत्व आपण सहजगत्या समजून घेऊन त्याची अनुभूती करू शकतो. आता काय उरलं, 6 प्रश्न विचारले अर्जुने. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, ध्येय, पुरुष, प्रकृती. आता 4 झाले. क्षेत्र कळलं,
क्षेत्रज्ञ कळलं, ज्ञान काय कळलं, ज्ञेय काय कळलं, आता पुरुष आणि प्रकृती काय आहे. भगवंत म्हणतात पुरुष आणि प्रकृती दोन्हीही अनादी आहेत, सुरुवातीपासून शाश्वत आहेत पुरुष आणि प्रकृती. पण फरक काय आहे, जे भौतिक जगामध्ये आपण विकार पाहतो, बदल पाहतो, ते बदल केवळ प्रकृतीमुळे होतात. पुरुष शाश्वत आहे. कोण आहे पुरुष? दोन पुरुष आहेत. जीवात्मा हा पुरुष आहे आणि परमात्मा पण पुरुष आहे. आता जो जीवात्मा पुरुष आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे, हा जीवात्मा पुरुष जो आहे हा परमात्मा आणि प्रकृतीच्या मध्ये आहे. म्हणजे काय, ह्याने ठरवलं तर हा भगवंताकडे पण जाऊ शकतो आणि आध्यात्मिक जगामध्ये आनंदाचं जीवन जगू शकतो. पण ह्याला इच्छा निर्माण झाली की मला स्वतःच राजा बनायचा आहे, स्वतः भगवंत बनायचा आहे. भगवंत श्रीकृष्ण भगवंत का, मलाही भगवंत बनायचं आहे, मलाही भौतिक जीवन भोगायचं आहे, अशी इच्छा निर्माण होती. हा जीवात्मा या प्रकृतीच्या गुणांमध्ये अडकून पडतो आणि दुःख भोगतो. आणि हेच भगवंत सांगतात, पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजन गुणान कारण गुणसंगस्य सद असद योनी जन्मसु. की हा जो जीवात्मा पुरुष आहे हा काय करतो, हा जीवात्मा पुरुष प्रकृतिस्थो हि प्रकृतीच्या संपर्कात येतो, भुंक्ते प्रकृतिजन गुणान, प्रकृतीच्या गुणांना या जगाला भोगायचा प्रयत्न करतो. आणि मग आपल्या इंद्रियाद्वारे तो या सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणा संपर्कात येतो आणि सत असत योनी जन्मसू. कारण त्याला भोगायची इच्छा आहे, त्याला भगवंतावर राहायची इच्छा नाहीये, भगवत धामात राहायची इच्छा नाहीये. असा जीवात्मा चांगल्या आणि वाईट शरीरांमध्ये भ्रमण करत असतो. तो कधी प्राणी बनतो, कधी मनुष्य बनतो, कधी देवता बनतो, कधी नरकात जातो, कधी राक्षस बनतो. अनेक अनेक प्रकारचा कुत्रा भाकरी तुकड्यासाठी गावगाव भटकत असतो. तसा जीवात्मा अनेक अनेक शरीरामध्ये आपली काम वासना, उपभोग घ्यायची इच्छा भागण्यासाठी भोगत असतो. पण समस्या काय आहे, ती इच्छा कधीच या जगामध्ये पूर्ण होत नाही. आत्मा स्वभाव कसा आहे, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. जोपर्यंत आपण भगवंताची भक्ती करणार नाही ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. परत 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 जन्म घ्यावा लागतो. शंकराचार्य खूप सुंदर श्लोक बोलतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. परत जन्म घेणं, परत मरणं, परत आईच्या पोटात जाऊन झोपणं, हे संसारे बहुदुस्तारे, हे जग जे आहे फार अवघड आहे, फार क्लिष्ट आहे, याला पार करणं अशक्य आहे. कोण पार करू शकतं, ज्याच्यावर तुमची दृष्टी आहे. कृपया पारे पाहि मुरारे, हे भगवंता, हे मुरारी, हे कृष्णा माझ्यावर पहा, मला पहा. तुमची दृष्टी माझ्यावर पडली तरच मी हे जग जे आहे पार करू शकेन. हा झाला जीवात्मा पुरुष. आता आहे परमात्मा पुरुष. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे, उपदृष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरा परमात्मेपि चापयुक्तो देहेस्मिन पुरुषा परा. हा जो परमात्मा पुरुष आहे हा कसा आहे, सगळ्यात पहिला देहेस्मिन परमात्मेपि चापयुक्त देहेस्मिन पुरुषा परा. हा देहामध्ये बसला आहे, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि काय करतो, उपदृष्टा फक्त बघतोय. अनुमंता आपली इच्छा आपली कर्म मॅच झाली, अनुमंता परवानगी देतोय. भरता भरता म्हणजे आपला पालन करताय. भोक्ता कृष्ण खरे भोक्ते आहेत. महेश्वरा सगळ्या विश्वाचा मालक आहे. असा आहे परमात्मा पुरुष. आणि अशा प्रकारे आपण या जगात जे जे काही पाहतो ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे निर्माण झालेलं आहे. एक तर क्षेत्र आहे, काहीतरी क्षेत्र आहे, शरीर आहे, किंवा हे विश्वाचं एक क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ, एक क्षेत्राला उपभोगणारा, एक क्षेत्राला जाणणारा, या दोघांचा संयोग झाला तरच विश्व बनतं. नुसतंच विश्व बनणार त्यात जीव नाहीच आहेत असं कधी होतच नाही. का बरं विश्व निर्माण झालं, जीवाची इच्छा आहे, मला भगवंतापासून दूर जायचं आहे, म्हणून या विश्वाची निर्मिती तिला क्षेत्र म्हणतो आपण, आणि शरीराची निर्मिती तिला आपण क्षेत्र म्हणतो निर्माण झालं. इच्छाच नसते हे निर्माण झालंच नसतं. इच्छा आहे, आतमध्ये जीवात्मा आहे, म्हणून क्षेत्राला, शरीराला, जगाला अर्थ आहे. मेल्या शरीराला काय अर्थ असतो का, नसतो अर्थ, म्हणजे आपण ते जाळून टाकतो. म्हणून भगवंत म्हणतात या जगात जे काही पाहत असतो सत्वर स्थावर जंगम क्षेत्र क्षेत्र संयोगात तद्विधी भरतर्षभा. आता याविषयी समजून घ्यायचं आहे कुठले मार्ग आहेत.
तर ते मार्ग आपण थोडक्यात पाहूया. आता अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे समजून घ्यायचं आपल्याला, पुरुष आणि प्रकृतीला समजून घ्यायचंय. कोण समजू शकेल? तर भगवंत 4 मार्ग आहेत. ध्यानेन आत्मने पश्यन्ति केचित् आत्मन आत्मना. ध्यान योगाद्वारे, जे आपण 6व्या अध्यायात पाहिलं, आपण जर ध्यान योगाची प्रॅक्टिस केली तर अशा प्रकारे ज्ञेय जो आहे, परमात्मा जो आहे, आत्मनम आत्मना, त्याला व्यक्ती पाहू शकेल. ध्यानेन आत्मने पश्यति केचित् आत्मना आत्मना. अन्येच सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. इतर लोक सांख्य योगाद्वारे, थोडक्यात ज्ञान योगाद्वारे, आणि काही लोक कर्मयोगाद्वारेही आपलं हृदय शुद्ध करून परमात्मा आणि आत्मा, ज्ञेय आणि ज्ञान, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ पाहू शकतात. पण भगवंत म्हणतात की यापेक्षाही अन्येत्व अजानतः, ज्यांना जाणणं फार अवघड आहे, ज्ञानयोग काय आहे, कर्मयोग काय आहे, अष्टांग योग काय आहे, अन्येत्व अजानतः श्रुत्वा नेभ्या उपासते. पण तिकडे भक्तांकडनं श्रवण करतात, तिकडे भक्ती करतात. एखाद्या शुद्ध भक्ताकडनं श्रवण करतात भक्तीविषयी, भगवंताविषयी. श्रुत्वा नेभ्या उपासते, आणि श्रवणाद्वारे उपासना करतात. भगवंताविषयी ऐकतात आणि ऐकून भगवंताची उपासना करतात. श्रुत्वा नेभ्या उपासते तेपि चापि चरन्ति ते मृत्युम श्रुतिपरायणः. ते सुद्धा जे ज्ञानयोगी, कर्मयोगी, अष्टांगी प्राप्त करतात तेच ध्येय प्राप्त करतात आणि मृत्यूला सहजगत्या पार करतात. मृत्युम श्रुतिपरायण, श्रुतिपरायण ऐकण्यासाठी परायण झालेलो. सो भगवंत म्हणतात सुपमार्ग अवलंब अकलयुगात. केवळ श्रवण करून, कीर्तन करून, स्मरण करून, नामजप करून हेच ध्येय आपण सहजगत्या साध्य करू शकतो. आणि आता भगवंत म्हणतात अशा प्रकारे जो प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये काय फरक पडतो? सगळ्यात पहिला असा व्यक्ती हृदयामध्ये परमात्मा पाहतो आणि जाणतो की शरीर नश्वर आहे, आत्मा आणि परमात्मा नश्वर नाहीत, ते शाश्वत आहेत. आणि अशा प्रकारे जो पाहतो तो खऱ्या अर्थानं पाहत असतो. असा व्यक्ती काय पाहतो की परमात्मा सगळ्या शरीरामध्ये समान प्रकारे स्थित आहे, आत्मा हा शरीरामध्ये स्थित आहे आणि परमात्मा स्थित आहे. अशा प्रकारे तर कुठल्याही प्रकारे शरीराला, मनाला, आपल्या बुद्धीला अत्यंत खालच्या थरावर जाऊ देत नाही या ज्ञानाद्वारे. असा व्यक्ती पाहतो की मी ऍक्च्युअली काम करत नाहीच आहे, मी फक्त इच्छा करतोय. मी जेव्हा इच्छा करतो आणि जर माझे कर्म मॅच होत असतील तर प्रकृती माझ्याकडनं काम करून घेते. आपण तिसऱ्यादा पाहिलं होतं की मला लाडू खायची इच्छा, समजा तसं काय मला भगवंत पाहतात लाडू खायची इच्छा केली आहे, ह्याचे कर्म मॅच करता का लाडू खायची? आणि जर कर्म मॅच झाली तर हे प्रकृती आपल्याकडनं अशा प्रकारे काम करून घेते की आपल्याला लाडू मिळेल. माझ्याजवळ कोणी लाडू आणून देईल किंवा मग आपले हात पाय अशा प्रकारे हलतील की आपण पीठ घेऊ, साखर घेऊ, त्यांना एकत्र करू, तुपात घालू आणि लाडू करून आपण खाऊ. असं काम आपल्याकडे भगवंत आणि प्रकृती करून घेतात. सो अशा प्रकारे जो पाहतो तो खऱ्या अर्थानं ज्ञानी व्यक्ती आहे, तो खऱ्या अर्थानं त्याने ही प्रॅक्टिस केलेली आहे. आणि सगळ्यात मुख्य भगवंत सांगतात की आत्मा जरी शरीरामध्ये स्थित आहे तो कुठल्याही प्रकारे गुणाद्वारे, कर्माद्वारे प्रभावित होत नाही. हे कसं ओळखायचं? ठीक आहे, तो कुठल्याही प्रकारे शरीराशी जोडला गेलेला नाहीये, तो शरीरापासून वेगळा आहे. प्रॉब्लेम काय आहे? तो शरीराशी त्याला ओळख देतोय. मी शरीराची चुकीची गैरसमज करून घेतली आहे, त्यामुळे त्याला वाटतं मी शरीर आहे, पण वास्तविक त्याच्या शरीराशी काहीच संबंध नाहीये. हे 2 उदाहरणं भगवंत सांगतात. जसं आकाश आहे, ठीक आहे, आकाश हे सूक्ष्म असल्यामुळे जरी सर्वत्र पसरलंय, या जगाशी त्याचा ऍक्च्युअली संपर्क नाहीये. जरी वाटतं आकाश जगाशी संपर्कात आहे, पण आकाश वेगळा आहे. त्याचप्रमाणे शरीरात जो आत्मा आहे त्या शरीराशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. दुसरं उदाहरण भगवंत सूर्याचं. यथा प्रकाशेति लोक एकम कृष्णम इमम रवी क्षेत्रम क्षेत्री तथा देहे प्रकाशयति भारतः. ज्यामुळे आकाशात सूर्य एकच आहे पण संपूर्ण विश्वाला प्रकाश मिळतो एका सूर्यामुळे. त्याचप्रमाणे जीवात्मा एकाच ठिकाणी स्थित आहे पण त्याचा प्रकाश जो आहे तो संपूर्ण शरीरात पसरला आहे आणि त्या प्रकाशाला म्हणतात चेतना, कॉन्शियसनेस. आणि ते चेतना पसरल्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक अवयव जिवंत वाटतो. माझ्या हाताला मारलं मी, मला लागतं, इथं वेदना आहे, संवेदना आहे, पण आत्म्याचा प्रकाश इथं परत आलेला आहे. नख आपल्याला मला लागत नाही, मला दुखत नाही. का बरं होत नाही?
कारण नख हा डेड भाग आहे, मृत भाग आहे शरीराचा. वाढलेलं नख जो असतं तो मृत भाग आहे, तिथं रक्त नाही, तिथं चेतना नाही, तिथं वेदना होत नाही. केस जर कापतो वेदना होत नाही. केस हा मृत भाग आहे शरीराचा, पण केस जिथं रुतलंय आहे तिथं रक्त आहे, तिथं वेदना आहे, तिथं आत्म्याचा प्रकाश पोचला आहे. सो अशा प्रकारे क्षेत्रम क्षेत्र तथा देहे प्रकाशयति भारता, एकाच ठिकाणी स्थित होऊन तो सर्वत्र शरीराला प्रकाश आणि चेतना देत आहे. अशा प्रकारे जो या 6 गोष्टींना जाणतो तो व्यक्ती सहजगत्या मृत्यूला पार करू शकतो आणि अनादी अव्यय शाश्वत जीवनाची प्राप्ती करू शकतो. इथं आपला 13वा अध्याय संपतो. हरे कृष्णा. धन्यवाद.